आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनीवर फॉरेस्ट क्वार्टर बांधण्याच्या नव्या कायद्यामुळे गुगामल वनविभाग पुन्हा वादात सापडलाय। गुगामल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तांगडा चौराकुंड येथील नंदराम धिकार या शेतकऱ्याच्या शेतात क्वार्टर बनवलंय। पीडित आदिवासी शेतकऱ्याचे नातेवाईक पंकज मावस्कर यांनी तक्रारीवरून अशी माहिती दिलेली आहे की वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस उलट आदिवासी तक्रारदाराला मारहाण करत आहे, तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे, आदिवासी शेतकऱ्यावर अन्याय करत आहे। जोपर्यंत वनविभाग माझी शेतीची जागा देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं फिर्यादी यांनी म्हटलंय। शेती आमची आहे, मग आमच्या शेतीत चौथरे जंगल का, असा सवाल पंकज मावस्कर यांनी उपस्थित करून न्याय मिळवून देण्याचं आवाहन केलंय। अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचं त्यांनी सांगितले। तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातोय, त्यामुळे कंटाळून त्यांनी इच्छा मरणाची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना मागितलेली आहे। स्टेशनला नेलं, मला ठाणेदारांनी इथं मारलं। ठाणेदारांनी मारल्यानंतर वन विभागाचे अधिकाऱ्यांनी पण मारले मला आणि माझा पगडी हिचकून पगडीला फेकून हे कोणता आदिवासीचा फॅशन आहे। आणि मग बाकी कर्मचारी हसायला लागले आणि हा टकले, काही केस गेलेले, हा टकले म्हणून हसायला लागल्यानंतर त्यांनी मला मारहाण केली आणि एका पोलीसवाल्यांनी मला मेडिकलमध्ये नेऊन टॅबलेट दिलेले, पूर्ण रक्त वगैरे निघालेलं होतं। टॅबलेट दिल्यानंतर मी घाबरून, माझा गाव धारणीपासून आहे ना 30 ते 35 किलोमीटर आहे, 25 ते 30 किलोमीटर आहे माझा गाव। तिथं 9 ते 10:30 वाजताच्या दरम्यान मी माझ्या गावात पोचलो। कसं तरी रात्र काढलं आणि सकाळी अमरावतीला निघून आलो। सकाळी अमरावती निघून आल्यानंतर मी SP साहेबांना स्वतः भेटून SP साहेबांना समक्ष जाऊन माझं जेवढं जिथं मला चोट लागलेलं होतं, जिथं मला रक्त निघालेलं होतं, मी SP साहेबांना माझा तक्रार अर्ज आणि मी स्वतः जाऊन भेटलो। आणि हे सगळं भेटल्यानंतर मी परत गावाला गेल्यानंतर काही दिवसानंतर फॉरेस्टवाले परत मला नोटीस वगैरे द्यायला लागले आणि फॉरेस्टवाल्यांनी गाववाल्यांना घेऊन, गावातले 4-10 लोकांना घेऊन ते म्हणे तुम्ही याला समजवा, गावात पंचायत घ्या आणि याला समजवा, हा मॅटर वाढवतोय, परत तुमच्या गावाला प्रॉब्लेम होईल, तुम्हाला आम्ही लाकडू तोडू देणार नाही, तुम्हाला आम्ही गाई ढोरू चरायला जाऊ देणार नाही जंगलात, आणि तुमचं लेकरं बाळांना त्रास होईल आणि त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, असं दमदाटी दिले मला। आणि दमदाटी देऊन माझा फॅमिली आणि माझ्यावर दबाव आणायचं काम फॉरेस्ट डिपार्टमेंटने केलेले आहे आणि त्यांच्याकडे काही पुरावा नसून ते माझ्यावर दमदाटी करत आहे। माझा मानसिक त्रास वाढत आहे। माझं लेकरं बाळांचं काही झालं आणि माझं काही झालं त्यांचा पूर्ण जबाबदार फॉरेस्ट डिपार्टमेंट आणणार आहे। म्हणून मी आज कलेक्टर ऑफिसमध्ये आलो, SP साहेबांना अर्ज केलेले आणि कलेक्टर साहेबांना केलेले आणि बाकी इतर लोकांना माझा अर्ज करणार आहे। आणि म्हणून मी माझा अर्जात इच्छा मृत्यू द्यावी म्हणून कलेक्टर साहेबांना SP साहेबांना मागणी करतोय। धन्यवाद।